राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना काल पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी आणखी 7 दिवस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. परंतु केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता सियाचा भाऊ साहिल गोयल भोवती देखील पुढचा तपास फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रिकेट खेळताना आधी चेतन आणि साहिलची मैत्री झाली, ही कबुली साहिलने स्वतः दिली आहे. पुढे साहिल सोबत सिया मॅच बघायला गेली आणि तिथूनच चेतन तिचा मित्र बनला. पुढे या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यामुळे सिया चेतनच्या लव्ह स्टोरी बाबत साहिलला पूर्वकल्पना होती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सिया चेतनची लव्ह स्टोरी सुरू झाली आणि मध्येच केतनची एंट्री झाली. फेब्रुवारीत साखरपुडाही ठरला. मात्र तिला केतनशी लग्न करायचं नव्हतं, हे सियाने साहिलला सांगितलं होतं. तसंच बालीला प्री वेडिंग शूटला जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्यावर सिया आणि साहिलमध्ये भांडणही झालं होतं का, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. पुढं फूड मॉलवर सियाने केतनचा पासपोर्ट फाडून टाकला. मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर केतनला पासपोर्ट सापडला नाही. आता केतनशी सियाला लग्न करायचं नाही हे साहिलला आधीच माहीत होतं. मग केतनचा पासपोर्ट गायब झाल्यावर तो सियाने गायब केलाय, ही शंका साहिलच्या मनात आली असेल का? जर शंका आली असेल तर ती शंका साहिलने उपस्थित का केली नसावी, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान लोहगडावरून केतनला ढकलून देण्यासाठीच सियाचा तिथे जाण्याचा हट्ट होता का, असा सवाल अग्रवाल कुटुंबियांनी पोलीस तक्रारीत उपस्थित केलाय. कुटुंबियांनी परवानगी नाकारूनही 12 दिवसात 4 वेळा सियाने लोहगडाला जाण्याचा आग्रह धरला. केतनला पर्वत रांगांमध्ये फिरण्याची आवड असल्याचा फायदा सियाने घेतला, असा आरोप कुटुंबियांनी केलाय. दरम्यान 30 मे रोजी पहिल्यांदा परवानगी मिळाली, पण 4 जूनला नाकारल्यानंतर सियाने आकांड तांडव केला. अखेर 18 जूनला वाढदिवसाचं कारण देत तिने केतनला किल्ल्यावरून ढकललं, असं कुटुंबियांचं मत आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणात सिया बरोबरच साहिलच्या अडचणी देखील वाढताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. आशुतोष श्रीवास्तव हे आमचे वकील नसून त्यांना कुटुंबाने कोणतीही अधिकृत नियुक्ती दिलेली नसल्याचा दावा त्याने केलाय. तसेच वकील श्रीवास्तव याने फसवणुकीने सियाची स्वाक्षरी घेतली असावी, असा संशय देखील साहिल गोयल यांनी व्यक्त केला. यानंतर साहिल गोयल याला ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी थेट 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील चौकशीतून काय निष्पन्न निघतो व साहिलचा या प्रकरणात काही सहभाग आहे का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.